नमस्कार. मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. पैसे वाटप सुरू झालेले आहे. आज निवडक महिलांना 2100 रुपये तसेच काही निवडक महिलांना 9600 रुपये. आज तारीख आहे 30 नोव्हेंबर. आज दुपारी 3:45 हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना आज नोव्हेंबर महिन्यातील शेवटचा दिवस आहे. आज 30 तारीख आहे. पाठीमागे तुम्हाला सर्वांना माहित आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलले होते प्रचारादरम्यान की आम्ही डिसेंबरचे पैसे सुद्धा नोव्हेंबर मध्येच देणार. तर बघा, आज शेवटचा दिवस आहे नोव्हेंबर महिन्याचा. तर बघा, आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. काही निवडक महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, तसेच काही महिलांना 9600 रुपये मिळणार आहेत, तसेच काही महिलांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला असणार आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंत 13 लाख नव्या महिलांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यास बघा आधार सीडिंगची आवश्यकता होती, ज्या महिला योजनेपासून प्रलंबित होत्या, अशा महिलांचा बघा आतापर्यंत लाभ मिळालेला किती महिला मिळाल्या आहेत बघा, तर 2,34,00,000 महिलांना या योजनेमधून लाभ देण्यात आलेला आहे. तसेच बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला इतकं प्रचंड बहुमत मिळाल्याचं बोललं जात आहे. या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने महिलांना 1500 रुपये देण्याची घोषणा केलेली होती आणि महिलांना 5 महिन्याचे 1500 रुपये दिलेले सुद्धा आहेत. आता महिलांच्या खात्यामध्ये 1500 नाही तर महायुती सरकार थेट 2100 रुपये जमा करणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा किंवा अपेक्षित यश मिळालं नव्हतं, परंतु त्यानंतर महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आता महायुती सरकार स्थापन होताच नव्या सरकारला फक्त लाडकी बहीण योजना सुरू ठेवावी लागणार नसून या योजनेच्या माध्यमातून दरमहा 2100 रुपये देण्यास वचन ही पूर्ण करावं लागणार आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, आतापर्यंत बघा लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 13 लाख अर्ज प्रलंबित होते, ते लवकरच मार्गी लावले जातील आणि पात्र महिलांच्या खात्यात महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत. तर बघा, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजे आजच पासूनच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. प्रलंबित 13 लाख अर्जाची छाननी करून त्यातील पात्र महिलांना 2,34,00,000 लाभार्थ्यांच्या यादीमध्ये जोडलं जाणार आहे. त्यांच्या आधार बँक लिंक डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर बघा, या दिवशी होणार लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जमा. तर कधी होणार, तर बघा, महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत आणि त्या महिला या योजनेचा लाभ 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. बघा, आतापर्यंत 5 हप्ते जमा झालेले आहेत, 6व्या हप्त्याची वाट सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी पाहत आहेत. ठीक आहे. तर आता बघा, उर्वरित महिलांना कधी पैसे मिळणार, तर त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आणि गुड न्यूज तुमच्या सर्वांसाठी आहे. तर बघा, उर्वरित महिलांच्या खात्यात पण जमा होणार हे पैसे. तर बघा, अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही. अशा महिलांसाठी पण अंदाजे बातमी समोर येत आहे. महिलांनी अर्ज करता लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेचे उल्लंघन केले नाही तर अशा महिलांना पण या योजनेअंतर्गत सर्व हप्त्याचे पैसे 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत जमा होतील. तर बघा, आजच 30 नोव्हेंबर आहे आणि आजच भरपूर महिलांच्या खात्यामध्ये पैसे 100% जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच काही महिला लाडकी बहीण योजनेमधून आता वगळण्यात येणार नाहीत, म्हणजे त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ मिळणार नाही, म्हणजे 2100 रुपये मिळणार नाहीत. तर त्या कोणत्या महिला आहेत, आता त्या संदर्भात सुद्धा अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, महिला व बाल कल्याण विभागातील एक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सध्या पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी होणार असून त्यातील जे खरे लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. म्हणजे जे खरोखरच लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांना आता इथून पुढे लाभ मिळणार आहे. इतर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या मधून बाद करण्यात येणार आहे, म्हणजे त्यांना पैसे मिळणे बंद होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सध्या अनेक महिला स्वतःचा व्यवसाय करत आहेत, तरीही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच अनेक महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहेत, 8-10 एकर बागायत शेती असून अशा महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळाल्याचं समोर आल्याने सर्व लाभार्थ्यांचं पुनर्स्थापन सत्यापन करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. ही प्रक्रिया नेमकी कशी असेल, कधीपासून सुरू होईल
याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट नाही, परंतु भविष्यामध्ये नक्कीच या गोष्टी होण्याची शक्यता आहे. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे, ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेतात, म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून इतर योजनेचा लाभ घेतात, अशा महिलांचे सुद्धा पैसे मिळणे इथून पुढे बंद होणार आहे. तर या ठिकाणी बघा कोणत्या महिलांना आता लाभ मिळणार नाही, तर बघा ज्यांच्या घरातील कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल, त्यानंतर बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेवी कामगार व कर्मचारी असेल, लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा अधिकचा लाभ घेतला असेल, म्हणजे संजय गांधी योजना असेल किंवा निराधार योजना असेल त्यांचा, अशामध्ये ते येतात. त्यानंतर ज्यांच्याकडे 5 एकर पेक्षा जास्त शेत जमीन असेल, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल, अशा महिलांना इथून पुढे पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्यामधला आता विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात महिलांनी आशीर्वाद दिलेला आहे, मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक प्रचार सभांमध्ये महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ आणि महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात आता बहुमत मिळालेलं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः घोषणा केलेली आहे की आम्ही महिलांना 2100 रुपये देणार आहोत. तर बघा महिलांच्या खात्यामध्ये आजपासून 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. तर बघा महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जात आहे. आतापर्यंत बघा 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. पण आता डिसेंबर महिन्यापासून योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत. तर आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये बघा 5 हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. तर या ठिकाणी सर्व महिलांसाठी एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट करा आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेपर्यंत आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला 3000 रुपये मिळाले, 4500 रुपये मिळाले की 7500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळालेले आहेत ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा अशातच आता या योजनेच्या अपात्र महिलांसाठी पण आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारकडून संजय गांधी निराधार योजना, त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजनेच्या पात्र महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे आणि ही रक्कम महिलांना डिसेंबर महिन्यापासूनच जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार योजनेमधून आणि श्रावण बाळ योजनेच्या पात्र महिलांना सुद्धा 1500 रुपये दिले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. या योजनेचे पैसे सुद्धा सर्व महिलांना कंटिन्यू मिळत राहणार आहेत. तर आता राज्यातील लाडकी महिलांना 6वा हप्ता या तारखेला मिळणार. तर या ठिकाणी बघा आता शिंदे सरकारकडून या ठिकाणी बघा मागील काही दिवसांमध्ये आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच योजनेचा 6वा हप्ता खात्यात जमा केले जाईल. त्यामुळे या योजनेचा 6वा हप्ता 30 नोव्हेंबर 2024 म्हणजे आजच महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 30 नोव्हेंबर 2024 आजच महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पुढचे 4 दिवस म्हणजे सरासरी 30 नोव्हेंबर ते बघा 4 डिसेंबर या तारखेच्या दरम्यान म्हणजे हे जे 5 दिवस आहेत या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होऊन जातील. थँक्स फॉर वॉचिंग.